नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचे जे काही महत्त्वाचे आस्पेक्ट आहेत त्यातला एक म्हणजे संविधान निर्मितीची प्रक्रिया, म्हणजे आपलं मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तिच्यातले महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. याच्या आधी पॉलिटीचे जे करंट ओरिएंटेड आस्पेक्ट होते ते आपण कव्हर केलेले आहेत. सो एक एक करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच्यातलं एक रिव्हिजन बेस फॅक्ट जे आहेत ते आपण बघूयात. आता मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की ज्याला तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा संविधान सभा म्हणतात, या संविधान सभेची निर्मिती आणि त्याची सगळी जी काही स्टोरी आहे एकंदरीतच आणि त्याच्यातले महत्त्वाचे फॅक्ट्स आपण बघणार आहोत, है ना. किंवा याला घटना सभा आणि त्या सगळ्या गोष्टी पण म्हटल्या जातात. सो संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली याची जी कन्सेप्ट होती सर्वात आधी 1934मध्ये समोर ठेवण्यात आली होती आणि हे ठेवणारे जे होते ते होते M.N. रॉय. M.N. रॉय यांनी एक कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी असलं पाहिजे आणि त्याच्याकरता कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची गरज जी आहे ते 1934मध्येच त्यांनी सांगितली होती. आणि जे काही M.N. रॉय आहे कम्युनिस्ट याच्याशी जोडले गेलेले आहेत चळवळीशी. 1935मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे त्यांनी पहिल्यांदा ऑफिशियली डिमांड केली की कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असली पाहिजे, संविधान सभा असली पाहिजे. 1935 त्याच्यानंतर मग 1938मध्ये 1938 तर एकंदरीतच जवाहरलाल नेहरू जे होते तर जय नेहरू यांनी मग त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं संविधान सभेसंबंधी, है ना, की एक कॉन्स्टिट्यूशन पाहिजे फ्री इंडियासाठी, की कुठलाही आउटसायडरचं तिच्यामध्ये हस्तक्षेप न हो. तर या अनुषंगाने 1938मध्ये नेहरूंनी सुद्धा त्यासंबंधीची मागणी केली होती. आता कॉन्स्टिट्यूशन सभा जी आहे ती अस्तित्वात येण्याची जी प्रोसेस आहे तर ती फायनली कुठून सुरू होते, तर ती सुरू होते 1940मध्ये ऑगस्ट ऑफरपासून. आता ऑगस्ट ऑफर काय आहे या संबंधीचे लेक्चर्स आपले झालेले आहेत, जर तुम्ही ते बघितले नसतील, हा ना. एकंदरीतच सगळे ॲक्ट जे होते तिच्यामध्ये गव्हर्नर जनरल ॲक्ट, तर तिच्यात ह्या गोष्टी झालेल्या आहेत. 1940मध्ये पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं गेलं ब्रिटिश गव्हर्नमेंटद्वारे की भारताला एक कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असावी. ओके. आणि तिथून मग परत पुढचं जे होतं की 1942मध्ये क्रिप्स मिशन आलं होतं. या क्रिप्स मिशननी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली होती आणि ते तयार होते या गोष्टींसाठी. पण इथं मुस्लिम लीग जे होतं त्यांनी सेपरेट म्हणजे 2 कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असाव्यात, भारतासाठी एक आणि पाकिस्तानसाठी एक, अशी मागणी केली होती. त्याच्यामुळे हे वर्क झालेलं नव्हतं, है ना. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर मग जे येतं 1946मध्ये कॅबिनेट मिशन. तर या कॅबिनेट मिशननुसार कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची निर्मिती होते आणि कॅबिनेट मिशननी मुस्लिम लीगची ही जी मागणी होती ती धुडकावून लावली होती आणि त्यांनी फार क्लिअर केलं होतं की एकच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असेल, है ना, मोर ऑर लेस सॅटिस्फाईड असेल मुस्लिम लीग. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. सो जो काही याच्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे की 1946 कॅबिनेट मिशननुसार कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आपली अस्तित्वात आली. आता या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची वैशिष्ट्य काय होती, तर सर्वात महत्त्वाचं ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी होती ती पार्टली इलेक्टेड, म्हणजे एकतर तिच्यातले काही सदस्य निवडून आलेले आणि पार्टली नॉमिनेटेड, काही जे होते ते नॉमिनेटेड होते, नामनिर्देशित त्याला तुम्ही म्हणू शकता, असे होते. तर हाही प्रश्न विचारला जातो आपल्याला की सर्व निवडलेले होते का, नाही, काही निवडून आलेले होते, काही निवडून नव्हते आलेले. नॉमिनेटेड कोण होते, तर प्रिन्सली स्टेट्सचे होते. ओके. सो ते एक लक्षात ठेवा. जे काही है ना प्रोव्हिन्स होते, प्रिन्सली स्टेट्स होते, तिच्यामधले जे सदस्य होते ते नॉमिनेटेड होते आणि जे इलेक्टेड होते तर ते एकंदरीतच प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये तर वेगवेगळ्या कम्युनिटीची जी लोकं घेतली गेली होती ती वोटिंग थ्रू होती. पण हे जे वोटिंग होतं याची जी मेथड होती ती प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनची होती. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवा, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट. तर हे आपण प्रेसिडेंट आणि त्यांच्या याच्यामध्ये हे बघत असतो आजच्या डेटमध्ये. तर या पद्धतीने निवडून आलेली लोकं आणि त्याला पण निवडून येण्यासाठी पॉप्युलेशनच्या बेसवर सीट होतं की एव्हरी मिलियन, म्हणजे एका मिलियनला एक सीट देण्यात आलं होतं. ओके. पॉप्युलेशनचा जर विचार करता 1 मिलियन लोकांमागे एक सीट होतं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं. तर हेही लक्षात ठेवा. टोटल सीट्स ज्या होत्या त्या 389 होत्या. ओके. तिच्यापैकी ज्या 296 होत्या त्या ब्रिटिश इंडियाच्या होत्या आणि एकंदरीतच 93 ज्या होत्या त्या प्रिन्सली स्टेटच्या होत्या. ओके. आणि प्रिन्सली स्टेट है ना फार नंतरच जॉईन झाले होते की ज्यावेळेस माउंट बेटनचा प्लॅन आला आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस. तर हे एक लक्षात ठेवा. या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा भाग असणारी जी लोकं आहेत ती जवळपास सर्व कम्युनिटीतली होती,
सर्व महत्त्वाच्या पर्सनॅलिटी याच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या एक्सेप्ट महात्मा गांधीजी. ओके, सो हे एक लक्षात ठेवायचं. महात्मा गांधी जे होते ते याचा भाग नव्हते, तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही एक डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 9 डिसेंबर 1946 है ना, फर्स्ट मीटिंग है ना. ही जी फर्स्ट मीटिंग झाली होती कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची, तर ती 9 डिसेंबरला झाली होती आणि याच्यावर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता त्यावेळेस है ना. ते नंतर आलेत परत, पण पहिली मीटिंग जी होती त्याला मुस्लिम लीग नव्हतं, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. मुस्लिम लीग बायकॉट केलं होतं मुस्लिम लीग. ओके, बायकॉटेड बाय कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची पहिली मीटिंग आणि बायकॉटेड बाय मुस्लिम लीग. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जवळपास 211 लोकांनी हे सेशन जे होतं ते अटेंड केलं होतं, 211. आणि याच्यामध्ये आपण एक टेम्पररी प्रेसिडेंट बनवलं होतं, ते म्हणजे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, सो डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे टेम्पररी प्रेसिडेंट बनले होते, नॉट मेंबर, इट्स अ टेम्पररी प्रेसिडेंट. आणि कशाच्या बेसिसवर बनले होते तर ते लक्षात ठेवायचं. एक फ्रेंच प्रॅक्टिस होती, म्हणजे फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने हे केलं जातं की फ्रेंच प्रॅक्टिस काय होती की जो सगळ्यात सिनियर मोस्ट असेल मेंबर तर त्याला तुम्ही निवडू शकता प्रेसिडेंट. सो कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे टेम्पररी प्रेसिडेंट डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते आणि ते फ्रान्सच्या एका पर्टिक्युलर प्रघातानुसार त्यांना बनवण्यात आलं होतं. नंतर मग जे होतं की ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट होते, मग ते निवडून आलेत है ना. सो प्रेसिडेंट जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ही एक बाब लक्षात ठेवा. आणि याला 2 व्हाईस प्रेसिडेंट होते. ओके, तर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे इथं. 2 व्हाईस प्रेसिडेंट होते, तर तेही लक्षात ठेवायचे. एक म्हणजे कोण तर VT कृष्णम्माचारी. ओके, कृष्णम्माचारी. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे की HC मुखर्जी. ओके, सो हे 2 लोक आहेत, ते 2 व्हाईस प्रेसिडेंट होते, HC मुखर्जी आणि VT कृष्णम्माचारी. याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन कोणी आणलं होतं तर जवाहरलाल नेहरू यांनी आणलं होतं. सो जे नेहरू. आणि कधी आणलं हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन तर डिसेंबर 13, 1946. MCQसाठी लक्षात ठेवा, हा मुद्दा नेहमी विचारला जातो, MCQसाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन कोणी आणलं होतं, नेहरूंनी आणलं होतं 13 डिसेंबर 1946. आणि याच ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनचं नंतर तुम्हाला मग प्रिएम्बलमध्ये रूपांतर झालेलं दिसतं आणि प्रिएम्बलशी रिलेटेड मग त्याच्या गोष्टी सगळ्या याच्यात दिसतात. सो ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे नेहरू, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे होतं की जे आता एकंदरीतच आपला जो इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट होता, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. ओके, त्या इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947नुसार काही बदल या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये झाले होते. एक महत्त्वाची गोष्ट, ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा संविधान सभा जी होती ती सोवेरियन बॉडी झाली होती आता. ओके, सोवेरियन बॉडी म्हणजे काय की ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली सार्वभौम होती. ओके, म्हणजे ब्रिटिशांचा कसलाही याच्यावर प्रभाव नसणं, तर ती एक बाब होती. आणि कुठलाही ब्रिटिश पार्लमेंटचा कायदा बदलण्याचे सुद्धा अधिकार यांच्याकडे होते. दुसरं म्हणजे ही एक लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून पण काम करत होती. तर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला, कारण याला 2 फंक्शन होते है ना. संविधान निर्मिती आणि तो सगळा प्रकार जो आहे त्याच्यासाठी सोव्हिरियन बॉडी, कॉन्स्टिट्यूशन मेकिंग, तो एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे कायदे बनवायचे होते ऑर्डिनरी, त्याच्यासाठी लेजिस्लेटिव्ह बॉडी होती. आणि मग ज्यावेळेस कायदे बनवण्याची प्रोसिजर राहायची तेव्हा माळवणकर जे होते तर ते GV माळवणकर जे होते पहिले आपले है ना स्पीकर याचे म्हणू शकता तुम्ही, तर ते प्रिसाईड करायचे. आणि ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड मुद्दा राहील तर त्यावेळेस आपले राजेंद्र प्रसाद जे होते है ना, R प्रसाद, तर ते राहायचे है ना अध्यक्षपदी. तर त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे याच्यातला की मग यांनी काय केलेलं होतं की ऑर्डिनरी लॉ मेकिंगच्या याच्यामध्ये की यांनी काही महत्त्वाच्या बाबी केल्या होत्या. त्या म्हणजे काय, एक मे 1949 या तारखा लक्षात ठेवा. मे 1949मध्ये इंडियाची मेंबरशिप जी होती ती कॉमनवेल्थसाठी यांनी ॲक्सेप्ट केली. ओके, इंडियाज मेंबरशिप जे काही कॉमनवेल्थ आहे त्या कॉमनवेल्थचा भारत सदस्य झाला. इंडिया मेंबरशिप ॲट कॉमनवेल्थ. आता हे सगळे फॅक्ट्स आहेत. इथून पुढं जे होतं की 22 जुलै 22 जुलै 1947ला काय झालं, आपण नॅशनल फ्लॅग जो होता आपला तिरंगा तो ॲडॉप्ट केला. ओके, सो 22 जुलै
1947 नॅशनल फ्लॅग आपण अडॉप्ट केला. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक नॅशनल अँथम म्हणजे जे आपलं काही राष्ट्रगान आहे, ओके, नॅशनल अँथम ॲडॉप्ट केलं आपण. याच्याचबरोबर दुसरं आहे नॅशनल सॉन्ग ॲडॉप्ट केलं, ओके. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की प्रेसिडेंटची जी निवडणूक होती त्याही गोष्टी आपण वर्क केल्यात, ओके. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते प्रेसिडेंट झाले भारताचे पहिले. सो 24 जानेवारी 1950 नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि प्रेसिडेंटचं इलेक्शन 22 जुलैला नॅशनल फ्लॅग आला होता. 1949 कॉमनवेल्थची मेंबरशिप घेतली आपण. एकंदरीतच हे जे कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं याच्यासाठी 11 सेशन झालेले होते, 11 बैठका प्रॉपरली. त्याच्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी हिच्यात लागला होता. तर ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास हिच्यात केला गेला होता. 60 कंट्रीज, जवळपास 114 दिवसांचा हा कालावधी आहे. आणि याच्यामध्ये 64 लाख रुपये खर्च झाले होते टोटल जर तुम्ही बघितलं 64, ओके. आणि जे शेवटचं सेशन होतं ते जानेवारी 24, 1950 हे लास्ट सेशन होतं, ओके. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग त्या कमिट्या वगैरे बनलेल्या आहेत. तर कमिट्यांमध्ये पण मेजर कमिट्या तुम्हाला विचारल्या जातात, त्या कुठल्या आहेत या सर्व याच्यामध्ये. तर मेजर लक्षात ठेवा, मेजर मायनर आहेत. तर जवाहरलाल नेहरू जे होते तर ते ज्या कमिटीचे अध्यक्ष होते त्या कुठल्या कमिट्या होत्या. तर युनियन पॉवर कमिटी त्यांच्याकडे होती बघा, जवाहरलाल नेहरूंच्या एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी होती, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, तर ते याच्यात गल्लत करू नका फक्त. त्याच्यानंतर सरदार पटेल जे होते तर सरदार पटेल यांच्याकडं जे होतं ते म्हणजे काय की प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन. आता बघा इकडं युनियन होतं आणि इकडं प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन होतं. आणि जे काही प्रिन्सली स्टेट होते त्यांच्याशी बोलणं. त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर यांच्याकडे ड्राफ्टिंग होतं सगळं, मसुदा समिती जी आहे. सो ती एक लक्षात ठेवा, ड्राफ्टिंग कमिटी. आणि याच्यानंतर मग फंडामेंटल राईट्स सरदार पटेल यांच्याकडं मायनॉरिटी आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. महत्त्वाच्या ज्या आहेत त्या ह्या कमिट्या आहेत. आणि तुम्हाला विचारलं गेलं की फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटी वगैरे, तर ते पण सरदार पटेलांकडं होतं. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग कमिटी जी आहे तिच्यामध्ये टोटल 7 मेंबर्स होते, तर तेही तुम्हाला माहीत पाहिजे. डॉक्टर B.R. आंबेडकर हे त्याचे चेअरमन होते. नंतर N. गोपालास्वामी अय्यंगर आहेत, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहेत, डॉक्टर K.M. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला आहेत, N. माधवराव आहेत, की T.T. कृष्णम्माचारी आहेत. तर हे सगळं 7 लोक, ती एक लक्षात ठेवा. पुढचा जो याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कधी अडॉप्ट केलं आपण 26 नोव्हेंबर 1949 आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट केलं, आणि ही तारीख तुम्हाला दिसते त्या याच्यात पण. आणि जे काही इम्प्लिमेंटेशनची तारीख आहे ती तुम्हाला माहीत आहे, दॅट इज 26 जानेवारी 1950 इन्फोर्स करण्यात आलं, याची अंमलबजावणी सुरू झाली. तर ह्या 2 तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आणि एकंदरीतच ही जी तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी फायनलाइज झालं होतं आणि तिच्यावर सह्या झाल्या होत्या. आणि सही करत असताना एकूण सदस्य जे तिथं होते ते 284 सदस्य उपस्थित होते 299 पैकी, ओके. तर हेही लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाची बाब जी आहे की हे इन्फोर्स होण्याआधी 26 नोव्हेंबर 1949लाच काही गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या होत्या, त्या विचारल्या जातात MCQला. त्याच्यात आर्टिकल 5, आर्टिकल 6, 7, 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 60, त्याच्यानंतर 324. आता हे बघा सगळं इलेक्शन आहे किंवा त्याच्यानंतर हे सिटिझनशिप आहे 366 आहे, 367 आहे. तर हे तुम्ही बघून घेणं फार गरजेचं आहे की हे सगळे कलमं जे आहेत, कारण एकंदरीतच ही कलमं आधीच लागू झाली होती आणि त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात की कुठल्या गोष्टी होत्या ज्या आधीच इम्प्लिमेंट संविधान होण्याच्या आधी लागू झाल्या होत्या. 391, 392, 393 तर हे 26 नोव्हेंबर 1949लाच एवढी सगळी कलमं जी आहे ती इम्प्लिमेंट झाली होती. तर हे एक लक्षात ठेवा. आणि नंतरच्या काळामध्ये जे आहे आणि त्यातल्या त्यात पण आपण इन्फोर्स करण्यासाठी हे 26 जानेवारीच का निवडलं, तर त्याचंही रिझन आहे की 26 जानेवारी 1930 जर तुम्ही आठवलं तर 1930 हा दिवस पूर्ण स्वराज म्हणून आपण साजरा केला होता. आणि म्हणूनच 26
11चा जो हमला आहे बघा, तर तो फक्त काही एक आतंकवादी हमला नाही, तो इंडियाच्या सॉव्हर्निटीवर झालेला हल्ला आहे तो, है ना. 26/11 आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे बघा, है ना. 26/11 तुम्ही संविधान ॲडॉप्ट करतो त्या दिवशी आम्ही हल्ला करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे या सर्व याच्यामध्ये, की याच्यातला काही बेसिक फॅक्ट होते याच्यामधले, ते लक्षात ठेवा. ही जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती, या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा सिम्बॉल काय होता, तर याचा सिम्बॉल होता एलिफंट. ओके, म्हणजे हत्ती जो होता तो याचा सिम्बॉल होता. एलिफंट वॉज द सिम्बॉल, म्हणजे जो सील होतं याचं, है ना, सिम्बॉल किंवा तुम्ही त्याला सील म्हणू शकता, तर ते होतं. त्याच्यानंतर लीगल ॲडवायझर, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे लीगल ॲडवायझर जे होते तर ते होते सर B.N. राव. ओके, सर B.N. राव. तर हेही एक नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की सेक्रेटरी. ओके, सचिव कोण होते याचे, तर सचिवांचं नाव आहे H.V.R. अय्यंगर. ओके, सो ही वॉज द सेक्रेटरी. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की काही लोकांनी, आता याच्यात खूप डीपमध्ये मी जात नाही, पण काही लोकांनी जे काही आपले मूळ प्रत आहे संविधानाची, ती मूळ प्रत जी होती त्याच्यावर जे काही इटालिक स्टाईलमध्ये लिहिलेलं आहे, तर ते प्रेम बेहेरी नरेन राईसदान आहेत, किंवा तिच्यावरची फोटो असतील, नंदलाल बोस आहेत, है ना, राम मनोहर सिन्हा वगैरे, तर तीही लोकं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील, कुणी ते सजवलं होतं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की सुरुवातीला ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर ते हिंदीमध्ये वगैरे असावं अशी काही प्रोव्हिजन नव्हती, है ना, सुरुवातीच्या याला. ही प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशन हिंदीमध्ये बनवण्याची कधी आली, तर 58वी जी काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, घटनादुरुस्ती, 58वी घटनादुरुस्ती 1987, त्याच्यानुसार जे काही आहे ते कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे हिंदीमध्ये, तर ते प्रोव्हिजन आलं. आणि इथूनच दुसरं एक आर्टिकल पण आलं, ते म्हणजे 394 तर हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरा एक पार्ट याच्यामध्ये आला होता, दॅट इज 22वा पार्ट. आणि याच्यानुसार हिंदी भाषेतून तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बनवू शकता. फक्त याच्यात मुद्दा एवढाच आहे की उद्या जर कुठल्या गोष्टीत तुम्हाला असं वाटलं की हिंदी आणि याच्यात इंग्लिशच्या याच्यामध्ये गडबड होते, तर ते तुम्हाला नीट करून घेणं अपेक्षित होतं. सो हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स होते कॉन्स्टिट्यूशन मेकिंग बरोबरचे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.